टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आता मी पुण्यातील शिवाजीनगर भागात जे कोर्ट आहे या कोर्ट परिसरात आलेलो आहे आणि इथं देखील एक शिवभोजन थाळीचं केंद्र आहे। खरं तर या ठिकाणी देखील 10 रुपयात गरीब आणि गरजू यांच्यासाठी जेवण दिलं जातं। अशा प्रकारचा हा बोर्ड लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आतमध्ये आपल्याला हे हॉटेल दिसून येतं। आता पण पाहतोय या हॉटेलमध्ये मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळते। खरं तर कोर्टाचा हा सगळा भाग आहे, त्यामुळे जे वकील आहेत यांची गर्दी या ठिकाणी मोठी दिसते आणि आता देखील मोठी गर्दी आहे। तुम्ही मालक आहेत का या हॉटेलचं? शिवभोजन थाळी मिळेल आता मला? मिळेल नाही की देतो तुम्हाला, काय मिळेल मिळेल मिळेल। किती पैसे घेता, कसं नक्की शिवभोजन थाळी? शिवभोजन थाळी हे 10 रुपयाला आहे, पण आपल्याकडे जी लोक येतात ती सगळी गरीब लोक, भिकारी लोक करतात, त्यामुळे आपण त्यांच्याकडनं कोणते 10 रुपये घेत नाही। जे काय आहे सरकारकडनं जे काय अनुदान मिळतं तेवढंच आपण देतो त्यांना। दिवसाला किती लोक इथं शिवभोजन थाळीचा लाभ घेतात? आपल्याकडे 75 लोक रोजचे जेवतात। आतापर्यंत सकाळपासून किती जेवण गेलेले आहेत? सगळे लोक 75चा पूर्ण कोटा संपलेला आहे आजच्या दिवसाचा। मग आता ही जी सरकारची योजना आहे, तुम्ही कधीपासून या शिवभोजन थाळीचं केंद्र उघडलं? जेव्हा पहिल्या दिवसापासून ओपनिंग झाले तेव्हापासून आपल्याकडे शिवभोजन थाळी चालू आहे। आता तुम्ही शिवभोजन थाळी देताय, अनुदान येतंय तुम्हाला? आता जवळजवळ 5 महिन्यापासून अनुदान आलेलं नाही, 4 ते 5 महिने भेटलेलं नाही। एक नोव्हेंबर पासून आलेलं नाही, नोव्हेंबर महिन्यापासून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि आता चालू फेब्रुवारी महिना आहे। फेब्रुवारी पण संपला, आता जे मार्च चालू आहे, 5 मार्च पर्यंत अजून अनुदान आलेलं नाही। रोज तुम्ही सर्वसाधारण 75 लोकांना शिवभोजन थाळीचं जेवण देता? हो, 75 लोकांना रोज आपण 75 लोकांना शिवभोजन थाळी देतो आपण। तुम्ही म्हणताय 5 महिने झालं तुम्हाला अनुदान भेटलेलं नाही, मग हा खर्च कुठून चाललाय तुमचा? आता हा खर्च आता हे माझं रेग्युलर चाललेला आहे, त्याच्यामधून चाललेला आहे। मी स्वतः वैयक्तिक पैसे घालून जे काय ते चालवतो। आज काय शिवभोजन थाळीमध्ये तुम्ही आज लोकांना जेवण काय दिलेलं आहे? शिवभोजन थाळीमध्ये आजच्या थाळीतला मेनू वाटाण्याची उसळ, दाल फ्राय, 2 चपाती आणि भात, अशा प्रकारे आपलं पूर्ण जेवण होतं। आणि 75 थाळ्या आजच्या संपलेल्या आहेत तुमच्या। मग अनुदान भेटत नाहीये, अनुदान भेटावं म्हणून तुम्ही काही पाठपुरावा वगैरे केलाय? गेलो होतो तिकडे, त्यांना सांगितलं तर ते कुठे गेला? अन्न पुरवठा म्हणून विभाग आहे, त्यांच्याकडे गेलो होतो। तर त्यांना आता आपला जो काय आहे रोजचं 15 दिवसाचं रिपोर्टिंग असतं ते त्यांना दिलेलं आहे सही करून। ते म्हणले येईल वगैरे म्हणतायत, आता अजूनपर्यंत तरी आलेलं नाहीये। मग आता अनुदान भेटत नाहीये, मग असंच तुम्ही किती दिवस चालू ठेवणार आहे? आता काय, आता चालू आहे तर चालू ठेवलेलं आहे। आता काय तुम्हाला काय वाटतंय, सरकारने योजना बंद करावी की चालू ठेवावी? नक्कीच चालू कंटिन्यू ठेवावी, कारण इथं खूप गरीब लोक असतात। इथं आजूबाजूला तुम्ही लोकांना पण विचारू शकता की आपल्याकडे सकाळी 11 वाजता थाळी चालू होती, त्याच्या अगोदर लोक येऊन बसलेले असतात। जिल्हाभरातून कोर्टात कामाच्या निमित्ताने लोक येतात, ते येतात इथं जेवायला? 100% येतात, 100%। बाहेरच्या म्हणजे बाहेरून लोक आलेली असतात, ती लोक येऊन थांबलेली असतात, त्यांना थाळी पाहिजे असते, त्यासाठी अर्धा तास अगोदर येऊन थांबलेले असतात। काही लोक तर रिटर्न जातात। आपल्याकडे जी थाळी 75 आहे ती खूप कमी पडते, तसं त्या हिशोबाने वाढवून भेटावं म्हणून काय तुम्ही अजूनपर्यंत त्यांना अर्ज केला होता, पण त्याला काही रिप्लाय नाही आपल्याला आलेला। 5 महिने झालं तुम्हाला अनुदान भेटलेलं नाहीये? नोव्हेंबर महिन्यापासून अनुदान अजून मिळालेलं नाही। आपण पाहतोय की शिवाजीनगर भागातील हा कोर्टचा सगळा परिसर आहे आणि जिल्हाभरातून या ठिकाणी गोरगरीब नागरिक जे आहेत ते या ठिकाणी शिवभोजन थाळीचा लाभ घेतात असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय। कोर्टात जी लोक कामाच्या निमित्ताने आलेली आहेत ती लोक या ठिकाणी जेवणासाठी येतात आणि त्या थाळ्यांचा लाभ घेतात। या शिवभोजन थाळी केंद्र जे आहे यामध्ये जवळपास रोजचे 75 लोकांना या शिवभोजन केंद्रावर जेवण दिलं जातं। मात्र आता आपण या क्षणाला पाहतोय की आता देखील या ठिकाणी गर्दी आहे, मात्र यांच्याकडून सांगण्यात येतंय। तुमचं नाव काय आहे, कुणाच्या नावावर शिवभोजन थाळीचं केंद्र आहे तुमचं? श्री स्वामी समर्थ स्नॅक सेंटर अँड टी हाऊस या नावाने शिवभोजन केंद्र चालक हे, आणि मी त्याचा ओनरच आहे, म्हणजे विशाल सुरेश शेनपुरे, मी स्वतःच हे करतो। स्वतः मालक आहेत हे सांगतायत की गेल्या 5 महिन्यांपासून अनुदान आलेलं नाही, मात्र वैयक्तिक खर्चातून ही सगळी शिवभोजन थाळी सुरू आहे। गोरगरीब लोक याचा लाभ घेत असतात आणि शासनाने ही जी योजना आहे ती पुढे देखील सुरू ठेवावी अशा प्रकारचं विनंती त्यांच्याकडून शासनाला करण्यात येते। मात्र त्यांच्याकडून अनुदानासाठी पाठपुरावा देखील करण्यात येतोय। आता या सगळ्या शिवभोजन केंद्रांना कधीपर्यंत अनुदान भेटतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय हे जेवण तुम्ही शिवभोजन थाळीतून देता। आपण पाहतोय की त्यांनी थेट आपल्याला शिवभोजन थाळीत काय नेमकं ते जेवायला देतात।
हे देखील दाखवतायत। हा भात आहे, चपाती आहे आणि भाजी आहे, वरण आहे। एक भाजी संपली तुमची, सकाळीपासून चालू केलं तर? बर बर। ही रस्सा भाजी आहे, वाटाण्याची उसळ, दाल फ्राय आणि प्लेन राईस, हे सलाड आणि 2 चपात्या, एवढं आपल्याला द्यावं लागतं। तुम्ही रोज 10 रुपयात गोरगरिबांना हे जेवण देता किंवा गरजू लोकांना हे 10 रुपयात रोजचं जेवण देता? हो, रोजचं। इथं आजूबाजूला गॅरेज लाईन आहे, कोर्टाच्या लोक आणि सर्व भिकारी लोक वगैरे येतात आपल्याकडे, सकाळी येऊन लाईनला थांबलेले असतात, त्यांना हे सगळं आपण जेवण देत असतो। गरजूंपर्यंत तुम्ही हे 10 रुपयात जेवण पुरवता? 100% गरजूंपर्यंत 100% जेवण जातं आपलं। तुम्ही सकाळी 10, 10:30 वाजता आले तरी इथं लोक थांबलेले असतात आपल्या इथे, बघू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही। पाहतो की थेट त्यांनी शिवभोजन थाळीमध्ये काय जेवण दिलं जातं हे देखील ते दाखवतायत। मात्र 5 महिन्यापासून त्यांना अनुदान भेटलं नाही अशी देखील त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे। आता सरकार यांना अनुदान कधी देतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सध्या तरी वैयक्तिक खर्चातून हे सगळं त्यांचं शिवभोजन केंद्र सुरू असल्याचं ते सांगतात। कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।